मारुती कुराडे, सरपंच निफाड या सर्व मान्यवरांनी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. जाऊया आजच्या रात्रीतील शेवटची लढत पाहायला मिळेल. अगदी पहिल्या सत्रातील एका बाजूला आपण पाहता इथनं मात्र यावेळी कोरलवाडी वर्सेस वरंडेपाडा अलिबाग यांच्यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि आमच्यासोबत पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे मित्र इथं मात्र अजिंक्य भुवड. यावेळी वरोसे गावचा एक चांगला आवाज. ओन टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. या ठिकाणी मॅचला होईल सुरुवात. आणि कोरलवाडी आणि त्यांच्या विरोधात वरंडेपाडा अलिबाग. अलिबागहून देखील संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. सर्वप्रथम या खेळाडूंचं सर्व खेळाडूंचं आपण कौतुक केलं पाहिजे, कारण की वेळेवरती अलिबाग ते अगदी आपण इथपर्यंतचा प्रवास पाहिला ना तर तब्बल 1-1.5 तासची रनिंग आहे. आणि तरी देखील अगदी आपण पाहतोय वरंडेपाडा अलिबाग हा संघ या हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. आणि पहिल्याच बॉलवरती ऑन साईड मध्ये या फटक्याला सजवलं. 1 टप्प्या अखेर चेंडू चौक. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं स्वतःच संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय फलंदाज महेंद्र. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. बॅक टू बॅक आलेले हे 2 डॉट बॉल आणि त्यानंतर पहिल्या बॉलवरती हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक माइक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक माइक चेक. थँक्यू सो मच डीजे. मनपूर्वक आपले देखील स्वागत. महेंद्र आणि त्याच्या सोबतीला भानुदास ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि पहिल्याच बॉलपासून आक्रमणाला सुरुवात केली होती ती फलंदाज महेंद्र या फलंदाजाने. त्याच्या बॅटमधून आलेला चौकार, त्यानंतर आलेले बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, त्यानंतर दुहेरी धाबेला प्राधान्य, पुन्हा एकदा येतो डॉट बॉल आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. हॅलो लक्ष्मण शेठ बावदाने यांच्याकडून चौकार
लगातार 3 चौकारांसाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या जगामध्ये ना अगदी पैसा सगळ्यांकडे, परंतु ती देण्याची दानत अगदी कमी लोकांकडे. त्यांच्यातील एक आहेत लक्ष्मण शेठ बावदाने. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात आणि योगेश कमी कर. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि योगेश गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि या हॅलो चेक. यांच्या माध्यमातून ही या 2 संघादरम्यान चालू असणारी हॅलो थँक्यू. कंप्लीट झालंय. शेवटच्या एका चेंडूचा खेळ त्या ठिकाणी बाकी होता आणि शेवटच्या बॉलवरती येतोय हा दर्जेदार चौकार. थोडासा आवाज क्लिअर कर ना. क्लिअर कर म्हणा त्याला. मला आवाज बेस दे, थोडासा बेस दे. क्लिअर कर. हॅलो इको थोडा कमी कर. हॅलो आणि बेस दे थोडा. हॅलो चेक. ओके हे कर ना. चालू कर. बघ आवाज कसा येतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि या 2 षटकाच्या अंती एकूणच धाव फलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. आज 19 फेब्रुवारी आणि असं उल्लेख करतो आपण 19 फेब्रुवारी जगात भारी आणि हवेत. हॅलो चेक. हॅलो चेक.
हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो चेक. या ठिकाणी तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. सर्वेश हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतोय. प्रत्येकी 3 चौकार, प्रत्येकी 3 षटकारांसाठी बॅक टू बॅक जर 3 चौकार 3 षटकार आले तर लक्ष्मण शेठ बावदाने यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. खेळाडूंना अगदी प्रोत्साहित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आम्ही सुरुवातीला उल्लेख केलं की या जगामध्ये ना पैसा सगळ्यांकडे आणि ती देण्याची दानत अगदी कमी लोकांकडे, आणि त्यांच्यातील एक आहेत लक्ष्मण शेठ बावदाने, आणि त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. भाजपा भारतीय जनता पार्टीचे आपटा विभागीय अध्यक्ष म्हणून यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलंय, आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व, एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहतोय. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज 19 फेब्रुवारीला सुरुवात झाली. जगात बारी 19 फेब्रुवारी, आणि जसं 19 फेब्रुवारीचं नाव घेतलं ना तसं बॅक टू बॅक 2 6 लगावले ते फलंदाज महेंद्र या फलंदाजाने. लक्ष्मण शेठ बावदाने यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी या फलंदाज महेंद्र याला देण्यात येईल. बॉल तयार. लगातारचा तिसरा येईल का, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. बक्षीस असेल कायम लक्ष्मण शेठ बावदाने यांचं, आणि व्हाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे बॅट्समन महेंद्रसाठी. षटकाराच्या बरोबरीने 10 प्लग जाऊन पोहोचेल ते 41 या धावसंख्येवरती. बॉल तयार. पुन्हा एकदा हा अलोंग दी कार्पेटचा फटका, कव्हरवरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, फंबल झालं, आणि त्यानंतर सिंगलला डबल मध्ये. आणि जिथं क्रिकेट तुम्ही अगदी लेझी खेळताना तिथं आपण पाहतोय की तो लेझी क्रिकेट तुमच्या संघासाठी फार मागणा ठरताना आपण पाहिलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याने चेंडूला पकडलं होतं. दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली होती. चेंडू जर लगेच चेंडूची फेकी केली असती, थ्रो जर योग्य टाईमवरती फेकी केली असती तर नक्कीच त्या ठिकाणी तिसरी धाव वाचवली असती. परंतु 3 धावा या चेंडूवरती मिळतात. 3 धाबेच्या मदतीनं 44 धाव आहेत त्या धावफलकावरती. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलं. दुधारी तलवारीचा उपयोग, लगी तो आबाद ना लगी तो बरबाद. परंतु यावेळेस स्विचचा फटका लागला, परंतु जीवार देखील लागला असता जर झेल त्या ठिकाणी कॅरी केला असं तर. एक धाव, दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 47 या धावसंख्येवरती. 47 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक सर्वेश च्या या षटकातील आता उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. बॅक टू बॅक 2 6 लगावले होते फलंदाज महेंद्रनं, आणि तो यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आहे. हा फटका समोरच्या दिशेमध्ये बी शेप मध्ये, त्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेनं या फटक्याला सजवलं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, वेगानं आले होते चेंडूपर्यंत, आणि या 2 धाबा त्या ठिकाणी मिळाल्या जातात. मिसफील्ड झाल्याच्या नंतर 2 धाबा, 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 49 या. तर मित्र आहे ते फलंदाज मात्र रेस रुपये सुर्वे यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक येतोय. म्हणजे फलंदाज इथे वाच आहे, परंतु ती बॅटिंग होणं गरजेचं आहे. नक्कीच फलंदाजाकडून चांगली बॅटिंग होणं अपेक्षित असेल, आणि खऱ्या अर्थानं रुपेश सौरभ शिर्के आमचे बंधू आहेत, आणि त्यांच्याकडून देखील 3 चौकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. बॅक टू बॅक 3 चौकार आले तर, आणि त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मैत्रीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून आपण सातत्यपूर्वक सौरभ यांना पाहिलंय. बरेचशा मित्र परिवार, अगदी जरी सौरभ कर्जत सांगशी गावचे जरी रहिवासी असले ना तरी या विभागामध्ये इतका
चांगला मित्र परिवार त्यांनी जॉईन केला आहे की आपल्यातून आपण पाहतो बऱ्याचशा विविध प्रकारामध्ये आपण पाहतो कला क्रीडा सांस्कृतिक या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांचा विविध मित्रपरिवार आम्ही सातत्यपूर्वक फार जवळून पाहिले. आमचे मावस बंधू आहेत खऱ्या अर्थानं सौरभ, आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या सोंडाई माता चषक 2025 मध्ये. या ठिकाणी लक्ष्मण शेठ बावदाने यांच्याकडून आमच्या कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांनी या ठिकाणी जमा केलंय. आम्हाला आमच्या कलेची दात त्यांनी दिली, त्याबद्दल देखील आम्ही मनपूर्वक आभार त्यांचे या ठिकाणी व्यक्त करतोय. या ठिकाणी येतोय डॉटबॉल. या ठिकाणी रियांश रुपेश सुर्वे यांच्याकडून देखील बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. चौकाराला 500 आणि षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज पारितोषिक लावण्यात येतात. पंचांनी बोट उंच केलं आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. भानुदास हा फलंदाज या ठिकाणी त्याला मैदान सोडावं लागतंय. कंप्लीट दुसरी धाव धोक्याची घंटा आणि फलंदाज या ठिकाणी धावचीत स्वरूपात राजेश वागे होईल बाद. अजून एक मोठा आदरा बॅटिंग करणाऱ्या कोरलवाडी या टीमला. आता नवीन फलंदाज संतोष या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंटवरून डीप पॉइंट सीमारेषेच्या अगदी जवळ एक्स्ट्रा कव्हरवरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. धावा मिळतील एकूणच या चेंडूवरती 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 57 या धाबा संख्येवरती. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय आणि 57 धाबा या ठिकाणी धावफलकावरती जमवल्यात त्या कोरलवाडी टीमनं. आणि आता वरंडेपाडा अलिबाग या टीमला करायचे आहेत ते येणाऱ्या 24 बॉलमध्ये 58 धाबसंख्येचं पाठलाग. परंतु जरूर आपण उल्लेख करत होतो की येणारे 24 चेंडू आणि 58 धाबसंख्येचा पाठलाग वरंडेपाडा अलिबाग टीमला करायचं आहे. परंतु आज राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि
संजय सर, जो बॉल वाईट आला होता वाईट त्याच्यावरती फलंदाज बाद होता. वाईट नव्हता त्या ठिकाणी. माफ करा, इनिंग संपल्यानंतर रिव्ह्यू नाही, सेम टाइम रिव्ह्यू घेतला असता तर मिळाला असता. इनिंग संपल्यानंतर रिव्ह्यू नाहीये. ओके, सेम बॉलवर घेतला असताना दिला असता. तुमच्यासाठी 100% सगळं आहे, पण इनिंग संपल्यानंतर रिव्ह्यू कोणालाही दिला जाणार नाही. लेग बिफोर विकेटचा रिव्ह्यू दिला जाणार नाही, बाकी सगळे रिव्ह्यू भेटतील. 20 मिनिटाचा अवधी अगदी प्रत्येक टीमसाठी असेल आणि 20 मिनिटाच्या अवधीमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी मॅच पहिलं 17 इनिंग जर त्या ठिकाणी कंप्लीट केली नाही तर दोन्ही टीमसाठी ते टाईम असेल. 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाईल आणि जास्त वेळ तुम्ही दौडायचं नाही आहे, कारण डोंट वेस्ट युअर टाईम बिकॉज टाईम इज मनी. आणि पैशाच्या तोला जाणार खऱ्या अर्थानं हा टाईम आहे. त्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही अगदी वेस्ट करू नका. आणि एक एक क्षण अगदी महत्त्वाचा आहे. ते सोंडाई माता चषक चे आयोजक आणि त्या आयोजन करताना केलेली मेहनत त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आज राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या जन्मदिवसानिमित्त आपण पाहतोय की अखंड हिंदुस्थानाला जो आनंद गगनात मावेना ना इतका आनंद आहे. कारण असा राजा भूतो ना भविष्यत होणं नाही, कारण की ज्या राजानं गवताची एकही काडी घाण न ठेवता ज्यांनी स्वराज्य घडवलं आणि या स्वराज्याला शिवराज्य नाव न देता अगदी निखल आणि स्वच्छ जे स्वराज्य घडवलं, जिगरबाज मुठभर मावले घेऊन जे जिजाऊचं स्वप्न होतं की पुत्र व्हावा ऐसा बंडा ज्याचे तिन्ही लोकी लागो झेंडा, आणि असा पुत्र जिजाऊ मातेच्या पोटी जन्मला आणि शिवनेरीवरती जो खऱ्या अर्थानं पेटला दिवा आणि जिजाई मातेच्या पोटी जन्मला शिवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाला. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण या ठिकाणी पाहतोय. राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्यामय शुभेच्छा देत जय भवानी जय शिवराय बोलून आपण पहिलं सत्र या ठिकाणी संपवतोय. त्यानंतर मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मित्र योगेश आपणकर यांना, आणि त्यांच्याकडे आपण प्रत्येक सीटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. रुपेश सुर्वे यांच्या माध्यमातून, आणि जरूर ते पारितोषिक आपण पुकारू. आणि विकेट हॅट्रिकसाठी लक्ष्मण शेठ बावदाने यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. ए होईना बात ईट का जवाब पत्तर से टिट फॉर टॅट. आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण पाहतोय लक्ष्मण शेठ बावदाने ते मुख्य व्यासपीठावरती ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ओ टू कॉम्बॉक्स. हॅलो. तर या पुढील होणारा सामना या पुढच्या सामन्याकडे आपण पाहू शकाल. बिलोले टीम आणि मोरकोडोली संघाचा कर्णधार आणि बिलोले संघाचा कर्णधार याच आहे नाणेफेकी करण्यासाठी. नक्कीच सेकंड राऊंडचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान या पहिल्या सत्रात संपला. आपण पहिल्या तर अद्यापच बरेचसे धावांचा पाठला करायचा. त्या पुढील होणारी मॅच आपण पाहू शकाल. मुरकीडवाडी टीम आणि बिलवले एकलव्य बिलवले टीम दोन्ही संघाचे कर्णधार कप्तान याच नाणेफेकी करण्यासाठी.
3 षटकाचा सामना असेल सेकंड राऊंडचा आपण पाहू शकाल. तर बोलूया आपण योगेश अपनकर साहेबाकडे बोलूया. एक चांगला गोड आवाज त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद अजिंक्य भाऊ वरोसे. आपण पाहतोय मॅच या मैदानामध्ये नाईट शृंखला सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला आयोजित 2025 हंगाम. आणि आता मात्र सुरुवात पाहायला मिळते आजच्या दिवसाची आपल्याला. आणि 19 फेब्रुवारी 1630 ज्यांचा जन्म झाला ते म्हणजे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. आणि या मैदानामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. 2 टीम मध्ये आजच्या दिवसातील शेवटची लढत पाहायला मिळते. कोरलवाडी यांच्या विपक्ष नक्कीच आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. यामध्ये शरीराचा वेध आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलं आणि अजून एक मोठा आदरा बॅटिंग करणाऱ्या टीमला. या ठिकाणी आपण पाहिलं ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आपण ज्यावेळी उल्लेख करतो ना त्यावेळी अगदी अंगावरती शहारा येतो. असा राजा होतो ना भविष्य तो होणं नाही. प्रत्येकाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठेही मंदिर नाही परंतु प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारा असा राजा ज्याने प्रत्येकाच्या मनामध्ये मंदिर केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण नावाचा आपण उल्लेख केला ना. श म्हणजे 36 हत्तीचं बल असणारं. त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे. प म्हणजे परत न फिरणारे. ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे. शी म्हणजे शिस्तप्रिय. वा म्हणजे वाणिज तेज. त्यानंतर जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र. म म्हणजे महाराष्ट्राची शान. हा म्हणजे हार न मानणारे. रा म्हणजे राज्याचे हितचिंतक. आणि ज म्हणजे जनतेचा राजा असा राजा शिवछत्रपती. आणि शिवछत्रपतींना पुन्हा एकदा मानाचा तिवार मुजरा. ओव्हर टू योगेश. अजिंक्य जर विचार केला ना तर प्रत्येक टीमला फक्त 2 रिव्ह्यू याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. अंपायर्स कॉल असेल तर कंटिन्यू. अजिंक्य तू अलाउन्स कर. टीमला फक्त रिव्ह्यू स्वतःहून घेण्याचे 2 अधिकार. एकच अधिकार. आणि अंपायर्स कॉल कधी पण. बघा एक सूचना आहे. या अगोदर देखील आपण सुरुवातीला दिली होती दोन्ही टीमसाठी एकच रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू तुम्ही कधीही घेऊ शकता. परंतु अंपायर्स जर कॉल असेल तर अंपायर कधी रिव्ह्यू घेऊ शकतात. लेग बिपर सोडून तुमच्याकडे प्रत्येक रिव्ह्यू असेल. त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जो एक रिव्ह्यू दिलाय तो रिव्ह्यू तुम्ही कधीही घेऊ शकता. परंतु लेग बिफोर द विकेट सोडून LBW स्वरूपात जो तुमची अपील आहे ती तुम्ही त्यासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. अन्यथा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. आणि एकदा काय तुम्ही तो रिव्ह्यू गमावला त्यानंतर तुमच्याकडे कोणतीही संधी नसेल. आणि जर अंपायरला डाऊट असेल तर अंपायर कोणत्याही क्षणाला आणि कितीही पूर्ण मॅच मध्ये ते रिव्ह्यू घेऊ शकतात. थँक्यू सो मच. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आणि जर त्यांचा विचार केला ना तर त्यांचा इतिहास आपल्याला या 6 दिवसाच्या शृंखलेमध्ये जरी सांगायचं जरी झाला ना तरी कमी पडेल. कारण की त्यांनी एवढा इतिहास रचलाय ना की प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी इतिहास केला. या मातीमध्ये त्यांचं नाव अनमोल झालंय. असे आपल्या जिजाऊंचे पुत्र त्यांना मानाचा मुजरा. मॅच पाहायला मिळते. पहिल्या पहिलीतील शेवटची लढत टीम कोरलवाडी विपक्ष वरंडेपाडा अलिबाग. खूप लांबून ही टीम पाहायला मिळते. धावसंख्या जमवली तर 4 षटकामध्ये 58 रन्स विन करायचे त्यांच्यासाठी. 4 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. पहिलं षटक फेकलंय महेश
महेंद्र यांनी धावा दिलेत 5 आणि दुसरं षटक प्रगती पथावर पाहायला मिळते. राजेश पहिला चेंडू फेस केलाय वाईड आणि राजेशने 3 विकेट जर घेतले ना तर तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस पाहायला मिळतंय. सुंदर गोलंदाज डावखोरा गोलंदाज पाहायला मिळतोय. मोठा फटका सजवला चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे 1 बॉल टांगा पलटी गोड फॉर रार चौकार 4 धावा ठोक डीजे. मॅच भिलवले विपक्ष मिरकुटवाडी दोन्ही कर्णधारांनी यायचं टॉस का बॉस मध्ये. इथे मात्र चांगला फटका सजवला 4 धावेच्या सायने धावसंख्या जाऊन पोहोचते 11 अंकावरती. पुन्हा एकदा जोरदार फटका परंतु क्षेत्ररक्षक तिथे तत्पर पाहायला मिळतोय. झेल टिपली जाते फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन मोठा आदरा बसतोय डीजेला संधी. आणि आपण या नाईट शृंखला पाहतो ना तिथे सेटअप लागा लाईट्स डीजे सिस्टम्स आणि हे जर सर्व ऑल ओव्हर सेटअप पाहायला मिळते ना. मितांश मंडप डेकोरेटर्स वडवीर कृष्ण भवरे आणि संतोष भवरे सुंदर असं इथे पाहायला मिळत आहे. इथे मात्र मोठा फटका सजवला चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक तिथे येतोय परंतु झेल जमले दान होतोय आणि चेंडू येतोय. इथे मात्र ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय धावा येतील त्या. आता मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि ते मात्र गच्चव क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तू मैमे पाहायला मिळते. धावा जमवल्या जात आहे चपळाईने. पंच सांगतील या धावा येतील या चेंडूवरती. 4 धावा सुंदर फटका सजवला होता परंतु झेल टिपला असताना तर मात्र इथे एकही धाव मिळाली नसती परंतु धावा आले 4-4च्या साडे धावसंख्या जाऊन पोहोचती येते 15 अंकावरती. 58 धावा जमवायचं असताना 16 माफ करा 16 डावखोरा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज मार्कवरती राजे सुंदरचा फटका सजवला बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू येतोय आणि हा चेंडू येतोय सीमा पार चौकार 4 धावा. हल्ला चढवला जातोय. चौकार लगावलेत राजेशच्या गोलंदाजीवरती 3 आणि धावा आतापर्यंत जमवले त्या फलंदाजी करत असताना 20 या अंकावरती 58 धावांचा पाठलाग करायचा. नाईट शृंखला पाहायला मिळते. सुंदर आयोजन पाहायला मिळतंय. सज्ज होतोय गोलंदाज. इथे मात्र मोठा फटका सजवलाय परंतु इथे मात्र मिस टायमिंग पाहायला मिळत आहे. गोलंदाज येतोय चेंडू खाली आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. चांगलं रन केली आणि तिथे मात्र स्वतः बक्षीस पाहायला मिळतं. पैशांचा वर्षाव पाहायला मिळतोय. स्ट्रायकरांना फलंदाज चांगला फटका सजवला कार्पेट लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र
ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय, परंतु एक धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला, एक धाव येते, एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते 21 या अंकावरती. फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात आपल्याला फलंदाजी करत असताना. सुनील आणि समीर हे फलंदाज मैदानामध्ये 58 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र डॉट चेंडू येतोय. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. धावसंख्या स्थिरावली जाते 21 या अंकावरती 58 धावा. आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं, मोठे षटकार लागावे लागतील. इथे मात्र ज्या पद्धतीने दुसऱ्या गोलंदाजीवरती प्रहार चढवला होता, इथे मात्र आता पंच स्वेर घोषित करतात. अवंतर धाव येते, अवंतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. 58 धावांचा पाठलाग म्हणजे जवळजवळ चांगलं मोठं टार्गेट सेट केलं होतं फलंदाजी करत असताना. चांगला फटका सजवला, क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतात, उचल फेक होते, परंतु इथे मात्र एका धावेवर समाधान मानावे लागेल आणि एकेरी दुहेरी धावेने आपल्या धावा जमवणार नाही तर कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचे आहे. षटकाराची आतिषबाजी करावी लागेल, चौकार लावावे लागतील जर आपल्या टीमला विजयी व्हायचं असेल तर. फलंदाजी करत असताना फलंदाज समीर आणि सुनील इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातो डॉट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय चेंडू आणि धावसंख्या स्थिरवली जाते. इथे मात्र आता कुठेतरी धडपण पाहायला मिळते. फलंदाज सुनील आणि समीर फलंदाजी करत असताना अलिबाग मधून एक टीम आले, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, यॉर्कर लेनला चेंडू पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट पाहायला मिळतोय. काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते या मैदानामध्ये. आता मात्र आक्रमण करावं लागेल, परंतु आक्रमण होतंय का नाही, कारण की इथे मात्र गोलंदाजीचं आक्रमण पाहायला मिळतंय, जकडून ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा इथे मात्र घुटणं ते का पाहायला मिळाला नाही, प्रयत्न होता परंतु अपयशी ठरतोय आणि ते मात्र षटक संपतंय. षटक संपल्याच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या अंकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या अंकावरती. आता मात्र फलंदाजाला प्रत्येक चेंडूवरती षटकार लागावा लागेल, कारण की धावसंख्या अजूनपर्यंत खूप लांब आहे. इथे मात्र मोठा फटका सजवला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र एक धाव होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धाव ही मात्र आपल्याला घरचा रस्ता दाखवला जाईल टीम फलंदाजी करत असताना. वरांडेपाडा टीम अलिबाग इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू येते डॉट आणि इथे मात्र आता कुठेतरी बॅक फुटला जाताना पाहायला मिळतो. वरांडेपाडा टीम अलिबाग खूप लांबून टीम आली होती, परंतु आपलं वर्चस्व या मैदानामध्ये दाखवलं नाहीये. या सोंडाई माता क्रिकेट संघ चीच कांबळे इथे मात्र मोठा फटका सजवला, परंतु ताकद कमी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु झेल जमलेला दान झाला आणि या चेंडूवरती येते एक धाव आणि एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या अंकावरती. आता मात्र ही मॅच शेवटची लढत जवळजवळ पाहायला मिळालं ना तर कोरलवाडी टीमच्या या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पंच वळतात, स्वेर घोषित करतात, अवंतर धाव येते आणि ते मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु कुठेतरी लँड भरकटलं जात आहे. जिथे मोठ्या फटक्यांची गरज होती, परंतु तिथे मात्र एकेरी दुहेरी धाव पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा येते मात्र अवंतर धाव येते. वारंवार चेंडूची चुकीची फेकी पाहायला मिळते, 2 चेंडू चुकीचे फेकले. गोलंदाज संतोष गोलंदाजी करत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र आता कुठेतरी मात्र बॅक फुटला जाताना पाहायला मिळतोय आणि एक जोश असतो ना बॅटिंग करण्याचा, तो मात्र कमी पाहायला मिळतो, कारण की मोठे फटके येणं गरजेचं होतं पहिल्या चेंडूपासून. इथे मात्र एकेरी दुहेरी धाव पाहायला मिळते. आता मात्र टीम विजयाच्या दिशेने कोरलवाडी टीम मात्र दुसऱ्या फेरीमध्ये पात्र होईल. इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि
एकही धाव पाहायला मिळत नाहीये. आता मात्र जल्लोष पाहायला मिळेल. तर कोरलवाडी टीम फलंदाजी करताना धावा जमवल्या होत्या 57-24 चेंडूमध्ये आणि 58 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु गोलंदाजी सुद्धा तेवढ्याच ताकदीची. इथे मात्र सरळ बॅटने फटके येत नव्हते, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र अपयशी ठरतोय. 4 षटकांचा खेळ संपते आणि इथे मात्र विजयी होते टीम कोरलवाडी टीमचे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचे कौतुक करूया आणि दुसऱ्या फेरी चालू होते. धन्यवाद साहेब, आपण आलात, इथे शोभा वाढवली या मॅचला तुमचे.